कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये 5 बोगस औषध कंपन्यांकडून 11 जिल्ह्यात औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आल्यानंतर अनेक नवनवीन पुरावे समोर येत आहेत। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याच कंपन्यांकडून राज्यातील 11 जिल्ह्यात या कंपन्यांची औषधे जात असल्याचं समोर आलंय। या औषध कंपन्या केरळ, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये निर्मिती करत असल्याचं समोर आल्यानंतर येथील माहिती राज्याच्या औषध नियंत्रण मंडळाने मागवली। प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच नसल्याचं निदर्शनास आले। यानंतर या कंपन्यांकडून कुठे कुठे औषध पुरवली गेली असल्याचा अहवाल मागवला असता एकूण 11 जिल्ह्यात बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलं आहे। यामध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। याबाबत रायगड जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने काय म्हणाले आहेत ते पाहूया। आज सकाळी वृत्तपत्रामध्ये अशी एक बातमी आलेली आहे। त्याच्यामध्ये तुळजाभवानी यात्रेच्या दरम्यान जो काय औषध विविध जिल्ह्यातून पुरवले होते त्याच्यामध्ये अमॉक्सिसिलिन नावाची औषधी पुरविण्यात आली होती। रायगड जिल्ह्यातूनही त्यावेळेस ती औषधी पुरविण्यात आली होती। पण ह्या ज्या 5 कंपन्या वृत्तपत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यापैकी त्या कंपनीची ती औषधी या जिल्ह्यातून पुरविण्यात आली नव्हती। आता संध्याकाळपर्यंत आमच्याकडे जी काय आम्ही माहिती किंवा जुन्या रेकॉर्डची छाननी केली त्याच्यावरून हे निदर्शनास आलेलं आहे। सर, राज्यात अशा सातत्यानं गोष्टी घडत आहेत ज्या बनावट औषध कंपन्या त्यांच्यावर कारवाई देखील कृती होते, मात्र अशा पुन्हा एकदा बोगस कंपन्या तयार होऊन औषधांचा साठा करतात किंवा पुरवठा करतात, अशा पद्धतीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे। नाही, याच्यामध्ये तर आरोग्य विभागाला वेगवेगळ्या औषधी निश्चितपणे खरेदी कराव्या लागतात। याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर खरेदी होते। तर ह्या औषध खरेदी करताना त्याचं जे काय ज्या कंपन्याकडून हे औषध पुरविलं जातात त्याचं स्टँडर्ड किंवा त्याची विश्वासार्हता चेक करूनच ह्या औषधी खरेदी कराव्या असं वाटतं।